रोज जेवणात डाळ बनवून कंटाळा आलाय तर हा टोमॅटो सार एकदा नक्की बनवून बघा। कढईत सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर लसूण आणि आलं कट करून घालून घ्यायचं आहे, त्यानंतर घालायचा आहे कांदा, मग घालायचा आहे टोमॅटो। आता टोमॅटो तुम्ही ह्याच्यापेक्षा पण बारीक कट करू शकता, पण आम्ही गडबडीची माणसं बाबा, त्यामुळे शॉर्टकट अप्लाय करतोय। टोमॅटो शिजायसाठी ना त्यामध्ये मीठ ऍड करून घ्या आणि त्यानंतर घालायचं आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर। आता कोथिंबीरची देठं घातली तरी काही प्रॉब्लेम नाही, फ्लेवर मस्त येतोय। त्यानंतर थोडीशी हळद, चवीपुरतं तिखट आणि थोडासा गरम मसाला। आता गरम मसाला तुमच्यावर डिपेंड आहे, घरचा असेल तर थोडा कमी वापरा, स्ट्रॉंग फ्लेवर नको यायला। त्यानंतर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय, थंड झाल्यानंतरच वाटायचं, नाहीतर ही ग्रेव्ही कढईत कमी आणि किचनभर जास्त होईल, माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगते। परत त्याच भांड्यामध्ये थोडंसं तेल, कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकायचं आहे, त्याच्यानंतर ही बनवलेली पेस्ट तेलावर थोडीशी परतून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी ऍड करून द्या। तर यामध्ये आपण ऑलरेडी चटणी मीठ टाकलेलं आहे, पण मीठ कमी असेल तर तुम्ही वाढवू शकता, पण कमी नाही करू शकत, त्यामुळे स्टार्टिंगलाच थोडंसं कमी टाका। आणि तर याला बघून कन्फ्युज होऊ नका, ही साऊथ इंडियन डिश आहे, याची जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर गरमागरम आणि वाफाळत्या भातावर असा टोमॅटोचा सार घातलाय ना की मस्त आणि अशी वेगळी टेस्ट लागते। या मंडळी जेवायला, आणि तुम्ही पण हा सार घरी नक्की बनवून बघा। आता ही रेसिपी ना माझ्या मावशीची आहे, बट आता आमची फेवरेट आहे। बाय।